श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत श्री मार्तंड विजय कथासार अध्याय 33. नवस करणे, वारी मागणे आणि दैवताचा अंगात संचार होणे. मल्लासुराने मरणापूर्वी असा वर मागितला की, देवा, जे तुझ्या प्रसन्नतेसाठी उग्र व तामसी नवस करतील अशा भक्तांचे नवस तू पूर्ण करावेस. तेव्हा देवाने त्याला तसा वर देऊन सांगितले की जो पशुबळी दिला जाईल त्यालाही उत्तम गती प्राप्त होईल. त्यामुळे देवाप्रित्यर्थ पशुबळी देण्याची रीत पूर्वापार चालत आलेली आहे. बगाडाचा निवस. काही भक्त नवस करतात की त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यावर ते पाठीला लोखंडी गळ टोचून घेतील व तो गळ बगाडाला लावून वर उचलून अधांतरी लोंब कळत फेरी करतील. हा बगाडाचा नवस फेडण्याचा विधी जेजुरी गडावर पुरा केला जातो. आज सुद्धा तो पाहावयास मिळतो. हाळावर चालण्याचा नवस. हा नवस कुणीही भक्त करू शकतो. त्याचा विधी असा आहे की नवस फेडावयाच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करावे, उपवास करावा. हाळ म्हणजे निखाऱ्यांनी भरलेला असा खड्डा होय. त्याचे मोजमाप असे असावे: लांबी 3.5 हात, रुंदी 1.5 हात व खोली 1 हात एवढा खड्डा जमिनीत खणावा. दिवसाच्या 4थ्या प्रहरी त्यात खैराची लाकडे भरून ती पेटवावीत. चांगले झळझळीत निखारे बनले की त्या हाळाची पूजा करावी, भंडारा टाकावा. त्यावर चालणाऱ्यांनी गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार घालून कपाळी भंडारा लावावा. ब्राह्मणांनी वेदघोष सुरू करावा व वाद्यांचा गजर चालू करावा. भक्ताने हाळाला 3 प्रदक्षिणा कराव्यात. नंतर सर्व भक्तांनी एकामागोमाग एक याप्रमाणे त्या चरावरून अनवाणी चालत जावे. जसा नवस असेल त्याप्रमाणे 1दा 2दा अगर 3दा जावे. मुखाने मार्तंडाच्या नावाचा गजर चालू ठेवावा. सर्वांचे नवस फेडून झाले की चराची उत्तर पूजा करावी व दूध ओतून ते निखारे विझवावे. खंडोबांची वारी. ज्यावेळी मणिमल्लाच्या वधासाठी सर्व ऋषी व इंद्रादी देव महादेवांपाशी गेले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की आमची वारी सफल करावी. तेव्हा महादेव म्हणाले की जो कोणी भक्तिपूर्वक माझ्या दारी येऊन वारी मागेल त्याची कोणतीही मागणी मी पुरी करेन. वारी मागवायची असेल त्या दिवशी पहाटेस उठून स्नान वगैरे आटोपून मनात कोणाचाही संकोच न धरता देवाचे ध्यान करीत निघावे व 5 घरांच्या अंगणात उभे राहून वारी मागावी. जे काही ओले कोरडे अन्न मिळेल ते झोळीत घ्यावे आणि तेवढे खाऊन राहावे. जर कोरडे धान्य मिळाले तर त्या धान्याची भाकरी करून खावी. घोळ कोटंबा. घोळ म्हणजे वाघे, जे डमरूसारखे वाद्य हाती धरून वाजवतात ते होय. इतर नवसांचे प्रकार म्हणजे देवासाठी गाय, घोडा, म्हैस वगैरे पाळीव पशु देवाच्या नावाने सोडून देणे. अन्नाने पूर्ण पात्र भरून दान देतात. त्या पात्राला बोली भाषेत कोटंबा म्हणतात. अंगात संचार होणे. काही लोकांच्या अंगात संचार होतो व ते अंगी मार्तंड आला असे सांगून लोकांच्या अडचणीमध्ये त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊन मार्गदर्शन करतात. पण तो सर्व समजुतीचा प्रकार आहे. देवाच्या नावाने चरितार्थ चालावा हाच हेतू त्यात असतो. काही जणांना प्रचिती येते तर काही जणांना येतही नाही. ज्याला वेदांनी सुद्धा अनाकलनीय असे म्हटले आहे तो एवढ्याशा देहात मावेल काय? मात्र एवढे खरे आहे की जर कोणी एखादा निष्ठावंत भक्त सर्व कर्तृत्व देवावर सोपून निश्चिंतपणे भक्ती करत असेल तर त्याचा योगक्षेम देव स्वतः चालवित असतो. अध्याय 34. मणिमल्लांचा जन्म व इतर कथा. फार पूर्वी एका कल्पात विष्णूच्या कानातील मळातून 2 असुर जन्मले. त्यांनी युद्ध करून विष्णूंचा पराभव केला. मग ते वर देण्यास तयार झाले असता विष्णूंनी वर मागून त्यांचा शिरच्छेद केला. तेव्हा मरणापूर्वी त्यांनी अशी इच्छा प्रकट केली की महामाया व महादेव यांच्याशी युद्ध करावे अशी इच्छा आहे. विष्णूंनी तथास्तु म्हणून वर दिला. हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू. पुढे बराच काळ लोटल्यावर कश्यप मुनींची पत्नी दिती हिच्या पोटी दैत्य वंशात ते दोघे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू या नावाने जन्मास आले. त्यापैकी मोठा हिरण्याक्ष याने उग्र तपश्चर्या करून वर मिळवला व पृथ्वीच उचलून घेऊन समुद्राच्या तळाशी जाऊन बसला. तेव्हा सर्व धर्मकर्मे लोप पावली. मग ब्रह्मदेवासह सर्व देवांनी विष्णूंची प्रार्थना केली असता विष्णूंनी प्रचंड असे डुकराचे रूप घेतले व हिरण्याक्षाशी युद्ध करून त्याचा वध केला आणि पृथ्वीची पुन्हा स्थापना केली. नंतर त्याचा भाऊ हिरण्यकश्यपूने 1,30,30,30,10,710 वर्ष 5 महिने व 3 दिवसपर्यंत राज्य केले. त्याच्या पोटी प्रल्हाद, अनुदाह व निरहाद असे 3 पुत्र जन्मले व त्यांच्यापासून दैत्यवंश विस्तारला. शुंभ व निशुंभ यांची कथा. निराधाच्या वंशात
पुढे शुंभ व निशुंभ या नावांनी तेच दोघेजण जन्मले. नंतर त्यांचे महामायेशी फार दारुण असे युद्ध झाले. त्यात अंबेला फार पराक्रम दाखवून संतुष्ट केले व तिच्याकडून ते मारले गेले. पुढे यथाकाळ ते दोघं पुन्हा दैत्यवंशात मणी व मल्ल नावांनी जन्मले. मणीने एक मजबूत पर्वत निर्माण करून व त्याला मणिचूल असे नाव देऊन तिथे आपली राजधानी स्थापन केली. मार्तंडांपाशी कुत्र्याचे महत्त्व का? विष्णूने वामन अवतार घेतला आणि बळीला पाताळात ढकलून त्याच्या दारात उभा राहिला व वैकुंठाचा विरह झाल्यामुळे तो मनात दुःखी होता. अशा वेळी सामवेद येऊन तिथे गात बसला. तेव्हा विष्णूंनी म्हणजेच वामनांनी असा शाप दिला की काळ वेळ न पाहता तू गात बसला आहेस तर तू पृथ्वीवर कुत्रा होऊन रात्रंदिवस भुंकत फिर. मग सामवेदाने घाबरून शाप मागितला. विष्णू म्हणाले की आता त्यांनी महादेवांच्या दारापाशी राहावे, म्हणजे महादेवांच्या कृपेने त्याचा उद्धार होईल. मार्तंडांच्या घोड्याची कथा. मणी जेव्हा घोड्यावर स्वार होऊन युद्धासाठी आला होता तेव्हा महादेवांनी चंद्राला घोड्याचे रूप घेण्यास सांगितले आणि त्याच्यावर स्वार होऊन युद्ध करून मणीचा वध केला. त्या दिवसापासून मार्तंडांना घोडा प्रिय झाला. ब्राह्मण व वाघ्याची कथा. एक सुशर्मा नावाचा दुष्ट ब्राह्मण होता. तो एकदा खवचटपणे एका वाघ्याला म्हणाला की अरे, तुझा मल्हारी देव भवबंधन तोडतो असे तू गातोस तर ते मला काही पटत नाही. तुझ्या गळ्यातली ही लोखंडी साखळी देवाचे नाव घेऊन एका हिसक्यात तोडून दाखवलीस तर तुझ्या देवाचे सामर्थ्य आम्ही खरे समजू, नाही तर नाही. त्यावेळी वाघ्या फार कोड्यात पडला, पण मनातून त्याने मार्तंडांना स्मरून आळविले की देवा, आता तुझ्या नावाची लाज तूच राख. असे म्हणून गळ्यातील साखळीला एक धक्का देताच ती तुकडे होऊन खाली पडली. तो अघटित प्रकार पाहून ब्राह्मण घाबरला आणि उठून घरी निघून गेला. परंतु देवाचा त्याच्यावर कोप झाला आणि तो पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकून सर्वांवर धावून जाऊ लागला. त्याला वेड लागले असे पाहून सर्वांनी वाघ्याला गळ घातली, पण वाघ्या म्हणाला की हा देवाचा कोप असल्यामुळे त्या सर्वांनी देवाला शरण जावी. मग त्या ब्राह्मणाची बायको देवळात गेली व नाक घासून चूक कबूल करून क्षमा मागितली. नंतर ती नवऱ्याला सोबत घेऊन अनवाणी वारी करून भीक मागून त्या धान्याची भाकरी करून खाऊन राहू लागली. पतीला रोज भंडारा लावण्यास आरंभ केला. अशी 3 वर्षे उलटून गेली तेव्हा तिची निष्ठा पाहून देवाला दया आली आणि तिचा नवरा पुन्हा पहिल्यासारखा झाला. त्या दिवसापासून वाघे खांद्यावर लोखंडी साखळी म्हणजेच लंगर वागवतात व अंगात संचार झाला की ती झटक्यात तोडून टाकतात. मार्तंडांच्या हातातील काळखंग. देव मार्तंडांच्या हातात सर्वसाधारण तलवारीपेक्षा फार मोठ्या आकाराची तलवार असते. ती तलवार संपूर्ण विश्वाचा संहार करू शकते. अशी ती तलवार द्रोणपुत्र अश्वत्थामा याला महादेवांनी प्रसन्न होऊन दिली होती. ती कथा अशी की कौरव व पांडवांच्या महायुद्धात शेवटी दुर्योधन, कृपाचार्य व अश्वत्थामा हे फक्त जिवंत होते. तेव्हा दुर्योधनाला दुःखी होऊन मरणाच्या दारी पडलेला पाहून अश्वत्थामा म्हणाला की हे राजा, निराश होऊ नकोस. मी 5 पांडवांचा वध करून त्यांची मस्तके कापून आणतो व तुझ्या चरणांवर वाहतो. तेव्हा दुर्योधन संतुष्ट झाला व त्या दोघांना निरोप देऊन त्यांनी रवाना केले. अश्वत्थामा पांडवांच्या सैन्यात तळावर येऊन पाहतो तर प्रचंड उग्र रूप घेऊन स्वतः महारुद्र रक्षणासाठी तिथे उभे होते. तेव्हा अश्वत्थाम्याने तिथेच साष्टांग लोटांगण घातले व विविध प्रकारे महादेवांची स्तुती केली. तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले असता त्याने पांडवांना मारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर महादेवांनी त्याला काळखंग देऊन सांगितले की जर आता पांडव सापडले तर तुझी इच्छा पुरी होईल, पण कार्य पार पडल्यावर हे खंग मला परत कर, नाही तर परिणाम फार भयंकर होईल. तेव्हा अश्वत्थामा ते खंग घेऊन आत गेला. त्याने सर्वांवर निद्रेचा प्रयोग केला. त्यामुळे एकूण एक सगळे गाढ झोपून गेले. मग त्याने सपासप वार करून सर्वांना कापून टाकले व 5 पांडव पुत्रांची शिरे पांडव समजून उचलून घेऊन दुर्योधनाजवळ आला व त्याच्या पायापाशी ठेवली. ती पाहून दुर्योधनाने ओळखले की ती पांडवांची शिरे नव्हतीच. मग त्याने दुःखाने प्राण सोडला. काळखंगाची उत्पत्ती. पूर्वी जेव्हा दैत्य उन्मत्त झाले आणि सर्व विश्वाला उपद्रव करू लागले तेव्हा ब्रह्मदेव व इंद्र या दोघांनी हिमालय पर्वतावर एक मोठा यज्ञ केला. 3 दिव्य वर्षांपर्यंत तो यज्ञ चालला होता. पूर्णाहुतीच्या वेळी अचानक एवढा प्रचंड कडकडाट झाला की सर्वांनी भीतीने डोळे मिटले. जेव्हा तो आवाज थांबला तेव्हा देव डोळे उघडून पाहतात तर एक तेजस्वी अशी भली थोरली लांब लचक तलवार दिसली. मग तिला काळखंग असे नाव देऊन ती त्यांनी दैत्यवधासाठी रुद्राच्या स्वाधीन केली. ती त्यांनी मार्तंड अवतारामध्ये धारण केली.
9 प्रकारच्या भक्तीची लक्षणे. आता 9 प्रकारच्या भक्तीची लक्षणे ऐका. त्यांची नावे दैवी, मानुषी, राक्षसी, पिशाची, आसुरी, कौमारी, योगिनी, राजसी आणि सात्विकी अशी आहेत. त्यांची लक्षणे खालीलप्रमाणे जाणावीत. दैवी भक्ती म्हणजे गुरुकडून मिळालेल्या मंत्राचा जप करून देवाची अनुकूलता प्राप्त करून घेतली जाते. मानुषी भक्ती म्हणजे देवाची सावयव मूर्ती बनवून स्थापना करतात आणि तिची पूजा करतात. राक्षसी भक्ती म्हणजे पशु बळी देणे, गळ टोचून घेणे असे उग्र व अघोरी प्रकार करतात. पिशाची भक्ती म्हणजे अंगात देवाचे वारे खेळवून त्यावर उपजीविका चालवतात. आसुरी भक्ती म्हणजे ही राक्षसी भक्तीप्रमाणेच जाणावी. कौमारी भक्ती म्हणजे जसा भाव असेल तशी पूजा करणे, हिला विधी नियमांचे बंधन नाही. योगिनी भक्ती म्हणजे या भक्तीमध्ये मानस पूजा केली जाते. राजसी भक्ती म्हणजे सर्व उत्तमोत्तम राजोपचार अर्पण करून पूजा करतात. सात्विकी भक्ती म्हणजे मिष्टान्नाचे नैवेद्य अर्पण करून यथाशक्ती अन्नदान केले जाते. या जेजुरी क्षेत्रात इतर क्षेत्रांप्रमाणे तीर्थश्राद्ध, क्षौर, उपवास केला जात नाही. मात्र अश्विन महिन्यातील दर शनिवारी उपवास करतात. प्रदोषकाळी सूर्यास्तापासून 1.5 तासापर्यंत अभिषेकासह साग्र संगीत पूजन करावे. रविवारी ब्राह्मणांना भोजन दक्षिणा द्यावी. हे व्रत जो करील तो जिवंत असे तोवर सर्व सुख उपभोगून अंती शिवलोकात जाऊन वास करील, असे या व्रताचे महात्म्य आहे. अध्याय 36 मार्तंड पूजनाचे अन्य प्रकार. या अध्यायात देवाचे पूजनाचे 5 प्रकार वर्णन केले आहेत. मूर्तीपूजा, धान्यपूजा, गंधपूजा, रत्नपूजा, रत्नपूजा व मानसपूजा असे ते प्रकार आहेत. मानसपूजा विधान. सर्व प्रकारच्या पूजा प्रकारांमध्ये मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ म्हटली गेली आहे. या पूजेमध्ये लौकिक वस्तू लागत नाही, तर बसल्या ठिकाणी आपण देवासमोर आहोत अशी मनानेच कल्पना करावी. देवाचे स्वरूपाची कल्पना करून सर्व उपचार मनानेच करावे. पूजेमध्ये अर्पण करावयाच्या उपचारांची संख्या 5 पासून 108 पर्यंत तंत्रात वर्णन केलेली आहे. जेवढी कल्पना करता येईल तेवढे उपचार करावे. यामध्ये स्नान, मुखमार्जनासह देवाच्या सेवेची सुरुवात करून अर्ध्य, पाद्य, चंदन, गंध, फुले, वस्त्र, अलंकार, अभिषेक, अष्टगंध, बेल, तुळशी, शिरोभूषण अशा वस्तूंनी देवास मनोमनी सजवावा. उत्तमपैकी अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नंतर विडा घ्यावा. जसा आपल्याकडे कोणी मोठा पाहुणा आला की आपण त्यांचे आदरातिथ्य करतो, सरबराईने ठेवतो व त्यांची आवड निवड सांभाळतो, त्याचप्रमाणे देवाची तो समोर आहे अशी कल्पना करून सेवा करावी. या पूजेत फक्त मनानेच कल्पना करावयाची असल्या कारणाने कोणत्याही तऱ्हेचा कंजूसपणा करू नये. शेवटी धूप, निरांजन दाखवून आरती करून देवाला शय्यागृहात पाठवावे. पार्थिव पूजनाचा प्रकार. नदीकाठची चांगली मऊ माती आणावी, ती वाळवून वस्त्र गाळ करावी. मग ती भिजवून तिची चौकोनी शाळुंकावर पिंडी बनवावी. 2 पिंडी कराव्या. त्यानंतर 12 गोळ्या करून 1 घृतमारीच्या नावाने, 2 मणी व मल्ल यांच्या नावाने, 1 गणपती, 1 कार्तिकेय, मल्लाचे 5 पुत्र नंदी व कुत्रा यांच्या नावे 1 गोळी बनवावी. एवढे झाले की यथासांग मंत्रासहित पूजन करावे. धूप, दीप व नैवेद्य दाखवून झाला की उत्तर पूजा करावी व सर्व काही पाण्यात विसर्जन करावे. धान्य पूजेचा प्रकार. 9 रंगांची 9 धान्य आणावीत. तांदूळ म्हणजेच पांढरा, मूग म्हणजे हिरवा, मसूर डाळ म्हणजे लाल, चना डाळ म्हणजे पिवळा, तीळ म्हणजे काळा, जोंधळा म्हणजे मोतिया, गहू म्हणजे पिंगट अशा प्रकारची धान्य वाहून पूजा करावी. गंध पूजेचा प्रकार. गंध म्हणजे सुवासिक द्रव्य होय. त्याकरिता उगाळलेला चंदन, रक्तचंदन, केशराचे व कस्तुरीचे उटणे, उगाळलेली हळद अशा वस्तूंचा शिवलिंगाला लेप लावून षोडशोपचारे पूजा केली जाते. रत्नपूजा. सर्व उपचारांनी पूजा करून देवास उत्तमोत्तम व मौल्यवान रत्ने, उदाहरणार्थ हिरे, मोती, माणिक, पाचूम, नीलम, पुष्कराज वगैरे अर्पण करतात. उपसंहार. देवाच्या उपासनेचे व पूजेचे एवढे प्रकार आहेत की ते सर्व मोजून संपणार नाहीत. जेवढी शास्त्रे आहेत तेवढी मते आहे. पण भक्तीचा प्रकार जरी कोणताही असला तरी भावनेचे सर्वश्रेष्ठ व महत्वाचे स्थान सर्वच शास्त्रे, वेद, पुराणे वगैरे मान्य करतात. देवालाही भावपूर्ण भक्ती आवडते. तसे नसते तर पशु म्हणजेच गजेंद्र, वैश्या म्हणजेच महानंदा, वाल्या म्हणजे दरोडेखोर, पक्षी म्हणजेच गरुड अशा सारख्यांचा उद्धार झाला नसता. त्यात सुद्धा महादेव हे आशुतोष म्हणजेच लवकर पावणारे आहेत. भोळे
म्हणजेच असुरांनाही पावणारे असे देव आहेत. तो समाजातल्या उपेक्षितांचा कैवारी आहे. मंडळी हो, येथे आपला श्री मार्तंड विजय कथासार हा ग्रंथ पूर्ण झाला. मंडळी हो, हे पुस्तक जरी प्राकृत भाषेत असले तरी यात शिवगौरव वर्णिलेला आहे, त्यामुळे हे पवित्र आहे. अशा भावनेने जो कोणी हे वाचेल त्याच्यावर मार्तंडांनी कृपा करावी, लेखक मल्हारीच्या चरणी प्रार्थना करतो. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.